हॅलो फ्रेंड्स, आजच्या सुंदरशा सकाळी खूप साऱ्या पॉझिटिव्हिटीने आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला. तर माझं आवरलेलं आहे आणि हे पहा, मी आता लाडूला उठवते तर त्याची कशी नाटकं चालली आहेत. देवाला जायचं ना, उठा. देवाला रिक्षा नाही घ्यायचे. तू येतो नाही, द्यायची नाही ती पिलू ये लाडू, तुला यायची नाही देवाला. आता आम्ही इथे सर्वजण आवरून रेडी झालेलो आहोत आणि ड्रायव्हरची वाट पाहत आहोत. आणि लाडूला असं झालं की आपण कधी जातोय, तो सारखं म्हणतोय चल ना लवकर, चल ना लवकर. आणि नंतर तर त्याला वाटलं की हे लोक निघत का नाही आहेत, कारण ड्रायव्हरला यायला थोडे 5-10 मिनटं लागणार होते. तर तो त्याच्यामुळे रडतोय इथे. फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या कॉलनीमधून बाहेर निघत आहोत. आणि आपण आता गाडीत बसून कुठेतरी फिरायला चाललेलो आहोत हे लाडूला कळलेलं आहे. त्याच्यामुळं तो एकदम असा खुश झालेला आहे आणि त्याला खूप भारी वाटतंय. तर तो बघा आता असं काय काय नखरे करतोय. एकदम छान असा कावरा बावरा झाला आहे तो आणि सगळं आजूबाजूचं निरीक्षण करतोय. चिकू खुश झाला. ए चिकू, चिकू कुठे चालला? तर इथे आमची गाडी पेट्रोल भरण्यासाठी थांबलेली आहे आणि लाडूचं आपलं तेच चाललं आहे, खिडकीतून बाहेर बघायचं, ह्याचं त्याचं निरीक्षण करायचं. आणि तो त्याच्या दीदीसोबत बसलेला आहे. कसं असतं माहिती का फ्रेंड्स, आपण नेहमी फिरतच असतो, पण आपण एकटं फिरण्यापेक्षा आपण आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत असं कधीतरी फिरलं ना की खूप भारी वाटतं. आपण जे नेहमी काम करत असतो, कष्ट करत असतो, की आपल्या करिअरसाठी धडपड करत असतो, त्याचा एक थकवा आलेला असतो आणि तो पूर्ण असा निघून जातो. त्यामुळे प्रत्येकाने असं कमीत कमी 6 महिन्यातून किंवा ज्याला शक्य असेल त्यांनी वर्षातून तरी आपल्या घरातल्या सगळ्या मेंबरला एकत्र गोळा करायचं आणि कुठंतरी छानशी अशी ट्रिप काढायची. मग ती एका दिवसाची असली तरी चालेल, आपल्या बजेटनुसार, पण नक्की असं पूर्ण फॅमिलीसोबत ट्रिपला जात जावा. खूप भारी वाटतं, कारण सगळेजण एकत्र असतात, मग एकमेकांसोबत गप्पा होतात छान आणि सगळे वेगळ्याच मूडमध्ये असतात त्या दिवशी, ट्रिपच्या दिवशी. तर इथे बघा लाडूची कशी मस्ती चालली आहे आणि त्याला काय माहिती, असं एकदम असं नाचत गाणं म्हणत तो त्याने पूर्ण ट्रिप अशी एन्जॉय केली आणि त्याने आम्हाला अजिबात थोडासुद्धा त्रास दिला नाही. एकदम शहाण्या बाळासारखा वागत होता. आता सकाळी लवकर निघलो होतो तर सगळ्यांनाच भुका लागलेल्या. मग आम्ही एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आहे आणि आता सर्वांसाठी नाश्ता ऑर्डर केला आहे. कुठं बाहेर फिरायला गेलं की शक्यतो मिसळ वगैरे असलंच खाल्लं जातं, कारण घरी आपण काही सहसा जास्त तेलकट खात नाही. तर मग ठीक आहे, एक दिवस चालतं जरा थोडंसं डाएटचा विचार नाही केला तर. नाश्ता वगैरे आवरून आम्ही पुन्हा पुढचा प्रवास सुरू केला आणि आता आम्ही जेजुरीमध्ये पोचलेलो आहोत. तर पहा, इथून आपल्याला ना आतमध्ये जातानाच तो जेजुरी गड दिसतोय, असा लांबूनच दिसतो तो. तर खूप भारी वाटत होतं पुन्हा एकदा आपल्या खंडेरायांच्या दर्शनाला जायचं. एक खूप छान अशी पॉझिटिव्हिटी येते आपल्या देवाला भेटून आल्यावरती. आता आमची गडाच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे आणि नेमका लाडू इथं आल्यावरती झोपलेला आहे. तर त्याच्या पप्पांनी त्याला घेतलेलं आहे आणि ते छानसा मला गजऱ्यावाला दिसला म्हणून त्याचं थोडंसं शूट घेतलं आहे. आणि खूप भारी अशी इथं मस्त मस्त दुकानं होती. तर आम्ही निघालो आहोत आता गडाच्या दिशेने. माझे मम्मी पप्पा पुढे चाललेले आहेत. माझ्या आईला थोडंसं गुडघ्यांचा त्रास होतो, त्याच्यामुळे ती आपली हळूहळूच चालत होती.
इथे गडाच्या वरती आल्यावरती ना डोळ्याचं पारणं फिटल असं छानसं दृश्य दिसत होतं. आणि एका साईडला तिकडे कऱ्हा नदी देखील दिसतीये. आणि जेजुरी म्हटलं की हा भंडारा, पिवळा रंग ते पाहून खरंच खूप भारी मनाला प्रसन्न वाटतं. इथे आमचं तळी भरण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि काय झालं माहिती का, मला हा व्हिडिओ पाहिला खूप वाईट वाटलं की माझ्या बाळाचे इथे शूट मला म्हणजे तो दिसतच नाही आहे व्हिडिओमध्ये व्यवस्थित. मी माझ्या हाताने व्हिडिओ काढला असता तर असं झालं नसतं, पण मी तो दुसऱ्यांना काढायला लावला आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही असं पाहिलंच नाही की पिल्लू दिसतंय का नाही. पण असो ठीक आहे, अशा गोष्टी होत असतात कधी कधी. सर्व शूट काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. इथे खूप छान असं दर्शन झाले आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. हे गडावरती खेळण्यांची खूप सारी दुकानं होती, त्यामुळे आमच्या लाडूची आणि त्याच्या दीदीची खूप मज्जा झाली. त्यांना आज खूप सारी खेळणी भेटली आणि मग त्यांचं तेच चाललं. आता आपल्या कुलस्वामीचं दर्शन झालेलं आहे आणि आपण पुन्हा एकदा जोराने पुढील कामाला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. आणि खूप छान असं वाटलं, मनाला प्रसन्न वाटलं आपल्या देवाला भेटून आल्यावरती. तर मग अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. बाय.